आदरणीय अजितदादा पवार, महिला आयोगाच्या अध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष रुपालीताई साखणकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, या जिल्ह्याचे अध्यक्ष श्री नामदेवराव भगत, पनवेल शहरचे अध्यक्ष श्री महादेव पाटील, भीमसेन माळी, शिवदास कांबळे, राजकुमार पाटील, सर्व सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, महेश आणि त्यांच्या समेत आलेले अभूतपूर्व संख्येने आलेले माझे सर्वच कार्यकर्ते, कामगार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, काही दिवसापूर्वीच माझी आणि महेश जाधवांची माझ्या सुतारवाडीच्या निवासस्थानी त्या ठिकाणी भेट झाली. कामगार चळवळीमध्ये आणि एका विशिष्ट राजकीय पक्षामध्ये गेले 20 वर्ष काम केल्याच्या नंतर कामगाराच्या हितासाठीच घेतलेले निर्णय, त्यांच्या आयुष्यभराच्या भवितव्यासाठी धाडसाने उचललेलं पाऊल एखाद्या राजकीय पक्षामध्ये किती पद्धतीने विरोधाभासामध्ये अनुभवायला मिळतं ते महेश जाधवांच्या रूपाने केवळ त्यांनी अनुभवलं असं नव्हेच, केवळ कामगार बंधूंनी अनुभवलं असं नव्हेच, तर उभ्या महाराष्ट्राने त्यावेळेला वेगवेगळ्या टीव्हीच्या चॅनलवरती त्यावेळेला अनुभवलं. कष्टकऱ्यांच्यासाठी लढणारा एखादा नेता भांडवलदारांच्या विरोधामध्ये उभा राहत सर्वसामान्य कामगारांचा हित जपण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला अनेक गोष्टींना तांबोर जावं लागत असतं. पण महेश जाधवांचं मी विशेष करून कौतुक करतो की तशा पद्धतीची घटना घडलेली असतानासुद्धा, तशापैकीचा प्रसंग आलेला असतानासुद्धा मनाचा आत्मविश्वास पराकोटीचा होताच. पण ज्या कामगाराचं नेतृत्व मी अनेक वर्ष करतो आहे, माझं व्यक्तिगत काही झालं तरी चालेल, पण माझं कामगाराच्या हिताचं रक्षण मी करणारच, ही मनस्वीपणाची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यातून त्याला काही गोष्टीला दुर्दैवाने सामोरं जावं लागलं. एक तरुण कार्यकर्ता एखाद्या चळवळीमध्ये वर्षानुवर्ष ज्याला काम करत असतो आणि विशेष करून कामगार क्षेत्रामध्ये काम करणं सोपं नाही. कामगारांची अपेक्षा वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, असंघटित कामगारांची असतात, सुरक्षा रक्षकांच्या असतात, माथाडी कामगारांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात आणि व्यवस्थापन ज्यांच्या माध्यमातून हे सारं काय चालत असतं त्यांचं तर आणखीन वेगळ्या पद्धतीचंच वेगळं लक्ष त्या ठिकाणी असतं. अशा वेळेला या सर्वसामान्य कामगारांच्या हिताचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वतःच्या शिरावरती घेत अनेक संकटाला सामोरं जात ज्या पद्धतीने महेश आणि त्यांचे सर्व सहकारी जपत आले आणि त्याच्यातून आज त्यांना एक विश्वास वाढला. महाराष्ट्रामध्ये दादांचं नेतृत्व गेले 40 वर्ष काम करत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक महत्त्वपूर्ण भूमिका गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांनी घडवलीच. पण उद्याचा समर्थ महाराष्ट्र आपल्याला घडवायचा असेल, स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारावरचा महाराष्ट्र अधिक पुढे न्यायचा असेल, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता घेऊन अधिक कणखरपणाने त्या ठिकाणी पावलं उचलायची असतील तर या साऱ्या गोष्टीच्यासाठी एकच उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचं नाव आहे अजितदादा पवार. म्हणून आज महेशच्या मनामध्ये ज्या ज्या वेळेला काही घडलेल्या घटनांच्या बद्दल वेगळा निर्णय घेण्याची मनस्थिती ज्याला तयार झाली त्याला मला समाधान वाटतं की या पनवेल आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये काम करणाऱ्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा त्यांचा संबंध त्या ठिकाणी आला. ते कामोठे कळंबोच्या परिसरामध्ये राहतात. एखाद्या कामगार नेत्याचा प्रवेश किंवा अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रवेश माझ्यासारख्या कार्यकर्त्याने अनुभवले. हा तर प्रवेश 2-3 दिवसापूर्वी ठरला. जागा मिळायला 3-4 दिवस वेगवेगळ्या गेल्या. जागा नक्की झाली, त्याच्यातही काहीतरी अडचणी तयार झाल्या. पण तरीसुद्धा कुठेही किती जागा जरी मिळाली तरी तुमचा लक्षणीय पाठिंबा त्यांच्या पाठीमागे उभा राहणारच होता, ते आपल्याला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकतं. म्हणत आज आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये महेशजी, तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपण मराठी कामगार सेना त्या ठिकाणी चालवतात. वेगवेगळी त्याची युनिट असतील, वेगवेगळे प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडलेत. असंघटित कामगारांचे मांडलेत, सुरक्षा रक्षकांचे मांडलेत, माथाडी कामगारांचे मांडलेत. अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उकल करण्याचं काम एका तुमच्या तडफदार नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होत असताना प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो आहे की दादांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारची ताकद पाठीमागे आपलं राहीलच.
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आमची पूर्णपणाची ताकद आणि शक्ती महेश तुमच्या पाठीमागे उभी राहील एवढा विश्वास आता या कामाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देतो. गेले अनेक वर्ष आम्ही सुद्धा समाजकारणामध्ये आहोत, राजकारणामध्ये आहोतच, पण अधिक पद्धतीचं व्यापक समाजकारण करणं आज हेतू समोर ठेवत आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज महेश मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो आहे की दादांची आणि माझ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांची चर्चा करून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कामगारांचं हित, असंघटित कामगार त्या असंघटित कामगारांचं हित, माथाडी कामगार त्यांचं हित, सुरक्षा रक्षक यांचं हित हे जपण्याचं संघटन यापूर्वी कधी योग्य पद्धतीने घडू शकत नव्हतं. पण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या सगळ्या विविध ठिकाणांची योग्य पद्धतीने संघटन करण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावरती सोपू एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये ज्या ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता लागेल त्या त्या वेळेला हे सरकार आपल्या पाठीशी उभं राहील एवढा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.